Today we see again some examples on derivative of composite function. We know function of the function is known as the composite function. म्हणजे एका फंक्शन मध्ये जर दुसरं फंक्शन असेल तर त्याला आपण कंपोजिट फंक्शन म्हणतो. कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो ज्या रूलने त्या रूलला आपण चेन रूल म्हणतो. द रूल इज फर्स्ट ऑफ ऑल फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ आउटर फंक्शन, म्हणजे फक्त बाहेरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करा आणि मग आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज g डॅश ऑफ x. काल आपण काही लास्ट लेक्चरला आपण काही त्याच्यावरचे एक्झाम्पल्स पाहिले. आज आता आपल्याला परत त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स बघायचे. द फर्स्ट क्वेश्चन इज y इज इक्वल टू रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. रूट आणि रूटमध्ये ही टर्म म्हणजे हे कंपोजिट फंक्शन आहे. देन टू फाइंड डेरिव्हेटिव्ह वी फर्स्ट राइट डेरिव्हेटिव्ह ऑफ आउटर फंक्शन दॅट इज रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 अँड देन डेरिव्हेटिव्ह ऑफ इनर फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस 5 त्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये. मग आता जेव्हा पहिल्यांदा आपण डेरिव्हेटिव्ह करणार तेव्हा फक्त आपल्याला बाहेरच्या रूटचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. असं कन्सिडर करायचं की ही जी पूर्ण टर्म आहे ती एक्स आहे. मग रूट एक्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय आहे 1/2 रूट एक्स. देन वी राईट 1/2 रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 एक्स, हा एक्स जशाला तसा, इंटू आता आपल्याला ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे ॲडिशन रूलने, म्हणजे दोघांचाही सेपरेट सेपरेट. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आहे 2x आणि 5चा डेरिव्हेटिव्ह आहे 0. देन द टू कॅन्सल अँड आवर फायनल आन्सर इज x/रूट x² प्लस 5. नाउ सेकंड एक्झाम्पल इज y इज इक्वल टू लॉग x⁵ प्लस 4. आता आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे लॉग एक्सचा, पण इथे एक्सच्या ऐवजी ही टर्म दिसतीये, म्हणजेच याचा अर्थ हे कंपोजिट फंक्शन आहे. मग कंपोजिट फंक्शनच्या रूलनी म्हणजे चेन रूलनी आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा वायचा. दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x⁵ प्लस 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेटमधली टर्म x⁵ प्लस 4. आता आपण लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेऊ. असं कन्सिडर करायचं की हा x आहे. मग लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x. तसं इथे 1/x⁵ प्लस 4 येणार, कारण आपण ह्या पूर्ण टर्मला x कन्सिडर केला. इंटू आता x⁵चा डेरिव्हेटिव्ह x⁻n फॉर्म्युल्याने दॅट इज n x⁻n-1 म्हणजे 5x⁻5-1 प्लस हा 4 कॉन्स्टंट आहे ज्याच्यामध्ये x नाही. देअरफॉर आन्सर इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 इज 0. देन 1/x⁵ प्लस 4 इंटू 5x⁴ that is the answer. Now the next example is y is equal to 5⁻³ cos x minus 2. 5⁻² टर्म आहे. मग आता इथे आपल्याकडे फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁻x इज इक्वल टू a⁻x log a. a म्हणजे एनी नंबर, तसं इथे a⁻ ही पूर्ण टर्म x असं कन्सिडर करून आपल्याला चेन रूलने डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. dy/dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5⁻³ cos x minus 2 इंटू आता घ्यायचं आहे पूर्ण पॉवरचा डेरिव्हेटिव्ह 3 cos x minus 2. मग जसं आपण a⁻x चा डेरिव्हेटिव्ह a⁻x log a घेतो तसं इथे आपल्याला ही पूर्ण टर्म x कन्सिडर करून 5⁻x चा डेरिव्हेटिव्ह 5⁻³ cos x minus 2 इंटू log a म्हणजे log 5. 5⁻x log 5 हे असं आपण ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतला. आता पॉवरचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे इथे मल्टिप्लिकेशनमध्ये 3 कॉन्स्टंट ॲज इट इज cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x आणि मायनस 2 सोबत x ची टर्म नाही म्हणून 0. देन आवर फायनल आन्सर इज 5⁻³ cos x minus 2 log 5 इंटू इन ब्रॅकेट 3 मायनस sin x म्हणजे मायनस 3 sin x. Now next example is y is equal to root under sin x³. आता इथे केअरफुली पहा, रूट आहे, साइन आहे आणि साइनच्या अँगलला x³ आहे. म्हणजे इथे आपल्याला 3 फंक्शन्स एकामध्ये एक दिलेत. दॅट देन वी यूज चेन रूल फॉर दॅट 3 फंक्शन्स 1 by 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ इथे आधी पूर्ण फंक्शन येणार साइन x³ इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ आता आतलं फंक्शन येईल साइन x³ देन डेरिव्हेटिव्ह ऑफ x³. 3 फंक्शनचा 1 by 1 मल्टिप्लिकेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह म्हणजेच चेन रूल. आता आपण ही पूर्ण टर्म x आहे असं कन्सिडर करून रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट x, x म्हणजे इथे sin x³
इंटू आता इथे फक्त एक्स क्यूबला एक्स कन्सिडर करायचं म्हणजे साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, देअरफॉर साइन एक्स क्यूब इज कॉस एक्स क्यूब. आणि मग एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x² युजिंग एन एक्स रेस टू n-1च्या फॉर्म्युल्याने. आता हे आपण सिरियली लिहू 3x² कॉस एक्स क्यूब डिवायडेड बाय 2 रूट अंडर साइन एक्स क्यूब. Now next example, y equal to cot square x cube. cot square x cube म्हणजे इथे पुन्हा 3 टर्म्स आहेत, एकामध्ये एक एक्स स्क्वेअर आहे, दुसरा कॉट आहे आणि मग एक्स क्यूब. देन बाय युजिंग चेन रूल डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट स्क्वेअर एक्स क्यूब, आधी पूर्ण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे आधी स्क्वेअरचा करावा लागेल, मग डेरिव्हेटिव्ह कॉट आणि मग डेरिव्हेटिव्ह एक्स क्यूब दॅट इज इक्वल टू. आता जसं आपण एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x लिहितो तसं इथे कॉट स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 इंटू कॉट दॅट इज 2 कॉट एक्स क्यूब. देन आता कॉटचा फॉर्म्युला कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स म्हणजे इथे येणार मायनस कोसेक स्क्वेअर एक्स क्यूब अँड देन एक्स रेस टू एन म्हणजे एन एक्स रेस टू n-1 दॅट इज 3-1. देन द आन्सर इज हे मायनस 2 आणि 3 ह्याला मल्टिप्लाय करू दॅट इज -6. देन एक्स स्क्वेअर कॉट एक्स क्यूब इंटू कोसेक स्क्वेअर एक्स क्यूब. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इज y इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 2x मायनस 3 ब्रॅकेट रेस टू 4 एक्स प्लस कॉस एक्स रेस टू 3. आता इथे केअरफुली पहा, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे, शिवाय ब्रॅकेटचे पॉवर्स पण आहेत. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनमध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन रूल आणि मग कंपोजिट रूल हे असं दोन्ही रूल्स एकाच वेळेला यूज करायचे. मग आपण घेऊ आधी मल्टिप्लिकेशन रूल. dy/dx इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन रूल काय आहे, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट दॅट वी राईट ॲज एक्स क्यूब प्लस 2x minus 3 bracket raised to 4 derivative of second function x plus cos x bracket cube plus आता second function as it is x plus cos x bracket cube and derivative of first function that is x cube plus 2x minus 3 bracket raised to 4. आता ज्याचा डेरिव्हेटिव्ह लिहिलाय आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ. ही फर्स्ट टर्म ॲज इट इज एक्स क्यूब प्लस 2x -3 ब्रॅकेट रेस टू 4 कारण ह्याच्या मागे आपण डेरिव्हेटिव्ह लिहिलेला नाही आहे इंटू आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ. हा आहे एक्स पूर्ण ब्रॅकेट रेस टू 3 म्हणजे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला दॅट इज 3x प्लस कॉस एक्स रेस टू 3-1 2 इंटू. पण आता आपल्याला इथे एक्स हा एक्स नाही आहे, एक्सऐवजी वेगळी टर्म आहे म्हणजे चेन रूल यूज करायचा. आधी आपण पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह केला, आता ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. बघा आपण इथे कंपोजिट फंक्शन आहे, इथे आपण चेन रूल यूज केला. आधी आपण पूर्ण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला 3x रेस टू n-1 म्हणजे 2 आणि मग ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह x1 कॉस एक्स मायनस साइन एक्स प्लस आता ही टर्म ॲज इट इज घ्यायची कारण याच्या मागे डेरिव्हेटिव्ह नाही x प्लस कॉस एक्स ब्रॅकेट क्यूब इंटू आता पुन्हा इथे हा पूर्ण ब्रॅकेट आणि रेस टू 4 आहे म्हणजे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला 4 इन ब्रॅकेट एक्स क्यूब प्लस 2x मायनस 3 ब्रॅकेट रेस टू 4-1 3. आता ब्रॅकेटमधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह चेन रूलने दॅट इज 3x² प्लस 2 इंटू 1 मायनस 0. इथे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला इथे 2 जशाला तसा एक्सचा फॉर्म्युला इथे 3 सोबत एक्स नाही म्हणून 0. देन द फायनल आन्सर इज एक्स क्यूब प्लस 2x मायनस 3 ब्रॅकेट रेस टू 4. आता तसं इथे पण ही टर्म आहे मग आपण 4 आणि 3 कॉमन घेऊन बाकीची टर्म लिहू शकतो पण नाही लिहिली तरी चालेल. एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर 1 मायनस साइन एक्स प्लस आता ही पूर्ण टर्म एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट क्यूब इंटू 4 एक्स क्यूब प्लस 2x मायनस 3 ब्रॅकेट क्यूब इंटू 3x² प्लस 2.
Now next example is y is equal to 1 plus cos square x raised to 4 into root x plus root tan x. आता इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन रूल घ्यायचा आहे. फर्स्ट फंक्शन अँड सेकंड फंक्शन अँड कंपोजिट फंक्शन असो. dy by dx इज इक्वल टू, आधी आपण मल्टिप्लिकेशन रूल घेऊ. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड x प्लस रूट टॅन एक्स प्लस, आता सेकंड फंक्शन ॲज इट इज x प्लस रूट टॅन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट दॅट इज 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स रेज टू 4. आता बघा इथे आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेताना कंपोजिट फंक्शनचा यूज करायचा आहे. तर ह्याला इक्वेशन 1 देऊन आपण ह्या दोन्ही टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट फाइंड करून इथे पुट करू शकतो. पण त्याच्याऐवजी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतला तरी चालेल. 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स रेज टू 4 ॲज इट इज. आता इथे रूट आणि मग आतली टर्म, रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स प्लस रूट टॅन एक्स इंटू, आता ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा 1 प्लस पुन्हा इथे रूट आलाय म्हणजे 1/2 रूट टॅन एक्स आणि पुन्हा रूटमध्ये टॅन एक्स आहे म्हणून टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. म्हणजे पहा इथे एकात एक 3 फंक्शन्स आहेत. पहिल्यांदा रूटमध्ये एक्स प्लस रूट, पुन्हा रूटमध्ये टॅन. म्हणजे इथे आपण कंपोजिट फंक्शन, आधी 1/2 रूट बाहेरच्या रूटचा डेरिव्हेटिव्ह, मग एक सिंगल आहे 1, पुन्हा इथे ह्या रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट आणि मग ह्या टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स प्लस, आता ही टर्म ॲज इट इज एक्स प्लस रूट टॅन एक्स इंटू, आता आपल्याला इथे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. पुन्हा पहा ब्रॅकेट रेज टू 4 आहे म्हणजे एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला 4 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स रेज टू n-1 म्हणजे 3. आता आपण ब्रॅकेटमधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेऊ. 1चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस, पण आता इथे फक्त कॉस नाही आहे तर कॉस स्क्वेअर आहे. मग कॉस स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येणार 2 कॉस एक्स. जसं आपण एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x लिहितो तसं कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2 कॉस एक्स आणि मग कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. बघा परत एकदा आपण ही टर्म ॲज इट इज घेतली आहे. इथे आपण एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला n x रेज टू n-1. आता ब्रॅकेटमधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह 1चा 0 कॉस स्क्वेअर आहे म्हणजे 2 कॉस एक्स आणि मग पुन्हा कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स दॅट इज दी चेन रूल. म्हणजे ह्या टोटल क्वेश्चनमध्ये आपण आधी मल्टिप्लिकेशन रूल आणि मग चेन रूल, हा क्वेश्चन आपल्याला 3 to 4 मार्क्ससाठी विचारला जातो. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इज y इज इक्वल टू e रेज टू x साइन 2x प्लस कॉस एक्स. आता इथे पहा एकच फंक्शन दिसतंय e आणि त्याच्या पॉवरला आहेत 2 फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये, एक फंक्शन ॲडिशनमध्ये. म्हणजे याचा अर्थ इथे या क्वेश्चनमध्ये आपल्याला आधी कंपोजिट फंक्शनचा रूल म्हणजे चेन रूल आणि मग मल्टिप्लिकेशनचा रूल घ्यायचा. पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू चेन रूल, आधी डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू x साइन 2x प्लस कॉस 2x टोटल टर्म पॉवरला इंटू, आता आपण आधी पूर्ण फंक्शनचा घेतला, आता आपल्याला पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x साइन 2x प्लस कॉस 2x दॅट इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे एक्सपोनेन्शियलचा फॉर्म्युला e रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह e रेज टू एक्सच असतो. म्हणजे मग ह्या पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह तेच टर्म येणार e रेज टू x साइन 2x प्लस कॉस 2x. नाउ वी सॉल्व डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट. पण इथे पहा इथे आहे मल्टिप्लिकेशन 2 टर्म्स. जिथे कुठे पण आपल्याला 2 टर्म्सचं मल्टिप्लिकेशन दिसत असेल तिथे आपल्याला मल्टिप्लिकेशन रूल घ्यायचा. मग मल्टिप्लिकेशन रूल काय आहे? फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस हा एकच सिंगल टर्म आहे मग कॉसचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साइन 2x. पण आता इथे 2x आहे म्हणून इंटू 2, कारण 2xचा डेरिव्हेटिव्ह परत आपल्याला घ्यावा लागतो दॅट इज 2 बाय युझिंग चेन रूल. देन e रेज टू x साइन 2x प्लस कॉस 2x इंटू x ॲज इट इज साइन 2xचा डेरिव्हेटिव्ह कॉस 2x इंटू परत ह्या 2xचा डेरिव्हेटिव्ह 2 ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून 2 येतं प्लस साइन 2x ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1
नॉट नेसेसरी राईट -2 sin 2x. म्हणजे इथे आपण आधी कंपोजिट रूल यूज केला, नंतर मल्टिप्लिकेशन रूल यूज केला आणि मल्टिप्लिकेशन रूलमध्ये घेताना परत 2x असल्यामुळे आपल्याला इथे इंटू 2 घ्यावा लागला, कारण 2xचा डेरिव्हेटिव्ह 2 आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज y इज इक्वल टू log x tan x प्लस sec x. आता इथे पण पहा, लॉग एकच दिसतंय, पण आतमध्ये तुम्हाला जास्त टर्म्स आहेत, म्हणजे आधी आपल्याला चेन रूल घ्यावा लागेल आणि मग ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेताना म्हणजे ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घेताना मल्टिप्लिकेशन रूल. Then we use chain rule first of all. dy by dx is equal to derivative of log x tan x plus sec x into derivative of, आता आपल्याला ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे x tan x plus sec x. दॅट इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे log x चा फॉर्म्युला आहे 1/x. मग हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजे x आहे. मग log x चा फॉर्म्युला 1/x म्हणून लॉग ब्रॅकेटचा फॉर्म्युला येणार 1/ टोटल ब्रॅकेट x tan x प्लस sec x. नाउ वी फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस ब्रॅकेट. पण आता ब्रॅकेटमध्ये इथे दोन टर्म्स मल्टिप्लिकेशनला आहेत, म्हणजे इथे मल्टिप्लिकेशन रूल. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस हा सिंगल आहे sec x. sec x चा फॉर्म्युला आहे sec x इंटू tan x इज इक्वल टू 1/x tan x प्लस sec x इन ब्रॅकेट x tan x चा डेरिव्हेटिव्ह येईल sec स्क्वेअर x प्लस tan x, x चा डेरिव्हेटिव्ह येणार 1 प्लस sec x इंटू tan x. इथे फारसं सिम्प्लिफिकेशन होणार नाही, सगळ्या टर्म्स वेगवेगळे आहेत.